सिंधी लोकांची फेमस आज आपण दाल पकवान बनवत आहोत. करायला अतिशय सोपी अशी रेसिपी आहे. डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की चेक करा. इथे वजनी अर्धा किलो मैदा घेतला आहे, चाळून घेतला आहे. त्यात 3 टेबलस्पून कच्चं तेल, ओवा आणि जिरं कुटून घातलं होतं, मीठ घातले आणि घट्ट पीठ अर्धा तास भिजून ठेवलं होतं. अर्धा तासानंतर त्याचे मीडियम साईजचे गोळे करायचे आहेत आणि ज्या पद्धतीने आपण मोठी पुरी लाटतो त्या प्रकारे पुरी लाटून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूनी टोचे द्यायचे आहेत, कारण ही पुरी फुगू नये. मंद आचेवरती दोन्ही बाजूनी ही पुरी तळून घ्यायची आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत, खरपूस रंग येईपर्यंत ही पुरी तळून घ्यायची. याला म्हटलं जातं पकवान. आता ह्याची भाजी करण्यासाठी पाव किलो चण्याची डाळ भिजत घातली होती अर्धा तास आणि त्याच्यानंतर कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या देऊन मी शिजून घेतली होती. इथे मिक्सरमध्ये एक मसाला ग्राइंड करूया, ज्याच्यामध्ये ओवा घेतलेला आहे, काही मिरी घेतलेली आहे आणि मिक्सरला ग्राइंड केलं आहे. 4 ते 5 टेबलस्पून तेलामध्ये इथे आपल्याला जिरं, भरपूर हिंग, धना पावडर, जिरा पावडर, मिक्सरला ग्राइंड केलेला मसाला, हळद, लाल मिरची पावडर टाकायची आहे, शिजलेली डाळ टाकायची आहे. तयार झाली आहे इन्स्टंट अशी चण्याची डाळ, जी पकवानबरोबर सर्व केली जाते. पकवानबरोबर आंबट गोड अशी चटणी पण सर्व केली जाते, जी आपण पाणीपुरीसाठी करतो तीच चटणी इथे सर्व केली जाते. आता बघा पकवान सर्व कसं करायचं. तर तयार केलेला पकवान ठेवलं आहे, त्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकली आहे, तिखट चटणी, भरपूर कांदा, तयार झालं अप्रतिम चवीचं दाल पकवान.